सो हे हाय एव्हरीवन, कशात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. मित्रांनो, जबरदस्त न्यूज तुमच्यासाठी आहे आणि थंबनेल तर तुम्ही बघितलंच असणार आहे. थंबनेलमध्ये आपण काय सांगितलंय की 100% लीगली फॉरेक्स ट्रेडिंग तुम्ही इंडियामधून करू शकतात आणि मी तुम्हाला पहिलेच प्रॉमिस करतो, कुठलाही क्लिकबेट व्हिडिओ नाहीये. म्हणजे 100% लीगली तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग आता करू शकतात. ओके. आणि ही जर गोष्ट खरी असेल ना, तर ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट असूच शकत नाही ट्रेडर्स कम्युनिटीसाठी. का? बिकॉज भरपूर सारे रेस्ट्रिक्शन्स ट्रेडिंगमध्ये लागत चालले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण फॉरेक्स ट्रेडिंग करतो, खूप जास्त टेन्शन डोक्यामध्ये असतं की यार ते अकाउंट फ्रीज होईल का? मी इल्लीगल गोष्ट करतोय का? आणि भरपूर सारे कॉन्सेप्ट्स जे तुम्हाला मला सांगायची गरज नाही. ऑलरेडी तुमच्या डोक्यामध्ये तेच क्वेश्चन्स असतील. तर फायनली आपण फॉरेक्स ट्रेडिंग इंडियामधून लीगली करू शकतो आणि येस मित्रांनो, हे पॉसिबल आहे. तर ते कसं ट्रेड करायचंय ना, ह्याच्याबद्दल थोडक्यात हा व्हिडिओ आहे आणि भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील, डाउट्स क्लिअर होऊन जातील. येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो, आपण एक व्हिडिओ बनवतोय इंडियन मार्केट वर्सेस फॉरेक्स मार्केट. ह्याच्यामध्ये आपण बघतोय की इंडियन मार्केट बेस्ट आहे की फॉरेक्स मार्केट बेस्ट, आणि जर फॉरेक्स मार्केट बेस्ट आहे तर ते का बेस्ट आहे, किंवा इंडियन मार्केट जर बेस्ट आहे तर का बेस्ट आहे, कुठल्या टर्म्स बघितल्या पाहिजेत, हे सगळं आपण त्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तो जास्त वेळ न घालवताना टॉपिक स्टार्ट करूया मित्रांनो. इम्पॉर्टंट टॉपिक आहे की फॉरेक्स ट्रेडिंग इंडियामधून लीगली कसं ट्रेड करायचं. तर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय आहे मित्रांनो, जेव्हा पण आपण फॉरेक्स ट्रेडिंग करतो, म्हणजे कुठलाही आपण फॉरेक्स अकाउंट ओपन करतो, ब्रोकर अकाउंट ओपन करतो, त्या टायमिंगला आपला काहीतरी मोटिव्ह असतो की बाबा इकडे मी का ट्रेडिंग करतोय. का ट्रेडिंग करतो आपण? तर मल्टिपल पेअर्स आपल्याला ट्रेड करायला भेटतील किंवा मार्केट हवंच मी माझ्या हिशोबाने ट्रेड करू शकतो. म्हणजे काय असतं, आपलं इंडियन मार्केट 9 ते 3 चालू असतं. त्याच्यानंतर मला ट्रेडिंग करायचं तर फॉरेक्स मार्केट इज द बेस्ट, आणि त्याच्यामध्ये लिक्विडिटी पण खूप चांगली असते, व्हॉल्यूम चांगला असतो आणि मुवमेंट्स पण चांगल्या होतात. त्याच्यामुळे फॉरेक्स ट्रेडिंग खूप जास्त लोकांना आवडतं, बरोबर की नाही? तर हेच रिझन आहे जे की आपण फॉरेक्स ट्रेडिंग करतो. आणि सगळ्यात मोठे एक रिझन ह्याच्यासोबतच आहे, ते आहे लिव्हरेज. लिव्हरेज खूप जास्त भेटतं, म्हणजे 10,000 चे 1,00,000 रुपये पण पॉसिबल आहेत, जे फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये होऊ शकतात. इंडियन मार्केटमध्ये करायला पॉसिबल नाहीये, बिकॉज लिव्हरेज खूप कमी असतं आणि ऑप्शन्स ट्रेडिंग मध्ये ते पॉसिबल होत नाही, बिकॉज तिकडे प्रोबॅबिलिटी कमी असते. सो दॅट्स वाय मित्रांनो, आपण जे मोटिव्ह आहे आपला फॉरेक्स ट्रेडिंग करायचा, तो मोटिव्ह हा आहे की आपल्याला लिव्हरेज चांगलं भेटतं, मुवमेंट्स चांगले भेटतात आणि आपल्याला फंड चांगला ग्रो होऊ शकतो. ऑब्व्हियसली रिस्क पण असते, पण रिवॉर्ड पण त्याच हिशोबाने आपल्याला भेटतो. तो मित्रांनो, फॉरेक्स मार्केटमध्ये जर तुम्ही XAU USD गोल्ड ट्रेड करत असाल, सिल्वर ट्रेड करत असाल, बिटकॉइन ट्रेड करत असाल, क्रिप्टोज ट्रेड करत असाल आणि US स्टॉक्स जर ट्रेड करत असाल, तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. हे सगळे जे इन्स्ट्रुमेंट मी आता डिस्कस केले, परत एकदा सांगतो, गोल्ड, सिल्वर, क्रिप्टोज, US स्टॉक्स आणि US30, US100 हे जे इंडेक्सेस आहेत, हे जर तुम्हाला ट्रेड्स करायचे असतील ना, तुम्ही 100% लीगली ट्रेड करू शकता. कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. 100% लीगली ट्रेड करू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त जे पण करन्सी पेअर्स असतात फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये, जसं की युरो USD असू दे किंवा USD JPY असू दे, हे जे करन्सी पेअर्स आहेत, जे मल्टिपल करन्सी पेअर्स आहेत, ते तुम्हाला जर ट्रेड्स करायचे असतील तर ते तुम्ही 100% लीगली ट्रेड करू शकत नाहीत. फक्त करन्सी पेअर सोडून सगळ्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे कमोडिटीज असू दे किंवा US स्टॉक असू दे किंवा US इंडेक्सेस असू दे, हे तुम्ही 100% लीगली ट्रेड करू शकतात. आणि जर तुम्हाला करन्सी पेअर जरी ट्रेड करायचं असेल आणि ते पण लीगली ट्रेड करायचं असेल, 100% लीगली ते नाही होणार, पण तुम्ही लीगली ट्रेड करायचं असेल तर ते पण कसं ट्रेड करायचं ना, हे मी तुम्हाला सांगून देतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो, ते समजून घेण्यासाठी आता आपण चार्ट्स वरती जाऊया, चार्ट्स वरती बघूया किंवा स्क्रीन वरती बघूया, म्हणजे तुम्हाला बेटर लर्निंग होईल आणि मला तुम्हाला व्यवस्थित समजवता येईल. ओके, सो डायरेक्टली आता चार्ट्स वरती बघूया. चला, आपण या ठिकाणी बघतोय फॉरेक्स ट्रेडिंग लीगली कसं करायचं. हे बघा, पहिली गोष्ट समजून घ्या, जसं की मी तुम्हाला सांगितलं परत एकदा, फॉरेक्स ट्रेडिंग करताना सगळ्यात जास्त ट्रेड काय केलं जातं, तर XAU USD म्हणजे आपण गोल्ड सगळ्यात जास्त ट्रेड केला जातो, बरोबर ना? त्याच्यासोबतच आपण US इंडेक्स खूप जास्त ट्रेड करतो, जर तुम्हाला माहिती असेल तर US30 अँड US100, बरोबर ना? हे ट्रेड खूप जास्त करतो. त्याच्यासोबत आपण काय करतो, क्रिप्टो खूप जास्त ट्रेड करतो, बिटकॉइन, इथेरियम आणि मल्टिपल कॉइन्स. त्याच्यासोबत आपण US स्टॉक्स पण ट्रेड करतो, पण ते एवढे जास्त केले नाही जात. पण हे सगळ्या गोष्टी ज्या ट्रेड करायच्या असतील ना तुम्हाला, तर तुम्हाला मी परत एकदा सांगतो, 100% हे लीगल ट्रेड करू शकतात. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही कुठलं पण जे करन्सी पेअर्स आहेत, ओके, करन्सी पेअर्स जर तुम्हाला ट्रेड करायचे असतील, जसं की युरो USD, ओके, USD JPY, असे जर तुम्हाला करन्सी पेअर, जे पण करन्सी पेअर्स तुम्हाला ट्रेड करायचे असतील ना, तर हे लीगल होत नाही मित्रांनो. ओके, हे लीगल वेने ट्रेड करता येत नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लीगल ट्रेड करता येऊ शकतात. आता त्या कशा ट्रेड करायच्या आणि हे जर तुम्हाला करन्सी पेअर ट्रेड करायचे, ते पण कसे करायचे ना, ते पण मी तुम्हाला सांगतो. ओके, डोंट वरी. पहिली जी पण कॅटेगरी आपण बघितली की नाही, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की 100% लीगली ट्रेड करू शकतो, त्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे, बेस्ट वाला प्लॅटफॉर्म आहे. तर तो प्लॅटफॉर्म तुम्हाला मी सांगून देतो, कॉइन DCX. ओके, कॉइन DCX मध्ये त्या सगळ्या गोष्टी आपण लीगल ट्रेड करू शकतो. FIU रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म आहे, सो तुम्हाला काही गरज नाही आणि ह्याच्यावरती 30% टॅक्स पण द्यायची गरज नाही. ओके, टॅक्स स्लॅब मध्ये आला तर तुम्ही रेग्युलर टॅक्स पे करू शकता याच्यामध्ये. कॉइन DCX मध्ये तुम्हाला जर अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो मित्रांनो. त्याच्या थ्रू अकाउंट तुम्ही ओपन केलं तर तुम्हाला ब्रोकरेज वरती पण 20% ऑफ आहे आणि पुढे येणारे सेशन सुद्धा तुमच्यासाठी फ्री असणार आहेत. म्हणजे आपण पूर्णपणे क्लास घेणार आहे, जे शेवटपर्यंत तुम्हाला मी सांगेनच, कारण की मी प्लॅटफॉर्म तुम्हाला दाखवून देतो, थोडं किचकट आहे, पण त्याला इझिली कसं ट्रेड करायचं, कशा
गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला समजून जातील. आता एकंदरीत जर बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इकडे लीगली ट्रेड करतो. पण जेव्हा पण आपल्याला करन्सी पेअर्स ट्रेड करायचे म्हणजे प्रॉपर फॉरेक्स ट्रेडिंग करायचे, तर फॉरेक्स ट्रेडिंग साठी सगळ्यात बेस्ट ब्रोकर जो आहे तो आहे एक्सएम ब्रोकर. एक्सएम मध्ये मित्रांनो तुम्ही अकाउंट ओपन करू शकता, पण हे 100% लीगल नाहीये. लीगल कुठलं आहे तर हे वाला, ओके, ए वाला जो आहे कॉइन डिसेक्स हे लीगल आहे आणि एक्सएम जे आहे ते इलिगल आहे. पण इलिगल जरी असलं तर टॅक्स भरून तुम्ही त्याला लीगली करू शकतात किंवा त्याला अजून जे वेज आहेत ना ते मी तुम्हाला पब्लिक मध्ये नाही सांगू शकत, पण सेशन मध्ये लवकरच शिकवणार आहे. ओके, सो तुम्हाला जर एक्सएम मध्ये अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्ही अकाउंट ओपन करा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, पार्टनर कोड यूज करा TMT92. आता बघा जेव्हा पण लोक फॉरेक्स मध्ये ट्रेडिंग करतात की नाही तर भरपूर लोक म्हणतात की सर पे आउट अडकले, हे झालं ते झालं, अकाउंट फ्रीज झाले. पण मी तुम्हाला सांगतो आतापर्यंत आपले जे पण स्टुडंट्स राहिले किंवा जे पण आपले क्लायंट्स राहिले ना मित्रांनो, कोणाचाच आतापर्यंत प्रॉब्लेम येऊन दिला नाही आणि जर कोणाचा प्रॉब्लेम आला तरी पण मी पर्सनली त्याच्यामध्ये लक्ष घालून त्यांचा पे आउट काढून दिलेला आहे. ओके, सो तुम्ही त्याच्याबद्दल टेन्शन घेऊ नका. ज्यांना पण अकाउंट एक्सएम मध्ये अकाउंट ओपन करायचे तुम्ही एक्सएम मध्ये अकाउंट ओपन करा. TMT92 हा आपला पार्टनर कोड आहे. ज्यांना कॉइन DCX मध्ये अकाउंट ओपन करायचे कॉइन DCX मध्ये अकाउंट ओपन करा, त्याच्यावरती तुम्हाला 20% ब्रोकरेज ऑफ भेटेल जर आपल्या लिंक थ्रू तुम्ही अकाउंट ओपन केलं तर. ओके, ही झाली बेसिक माहिती मित्रांनो. आता बघा कॉइन DCX चा मी तुम्हाला ना प्लॅटफॉर्म दाखवून देतो. कॉइन DCX चा मी तुम्हाला प्लॅटफॉर्म दाखवून देतो. थोडा ना तुम्हाला ट्रिकी वाटेल, किचकट वाटेल, म्हणजे ह्याच्यामध्ये लिव्हरेज कसं यूज करायचं, मल्टिपल वॉलेट्स ह्याच्यामध्ये आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी किचकट वाटतात, तर तुम्हाला ट्रेड करायला एवढं जमणार नाही पहिल्यांदा. तर मित्रांनो आपण काय करणार आहे माहिती आहे का, पहिलं तुम्ही जेव्हा अकाउंट ओपन करून घेताल कॉइन DCX मध्ये, जेव्हा तुमचे अकाउंट्स ओपन होतील ना, माझा व्हॉट्सअप नंबर आहे ना, मी व्हॉट्सअप नंबर इथं फ्लॅश करतो. व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही तुमचा आयडी मला शेअर करा, तुम्हाला एका ग्रुपमध्ये ऍड करतो आणि प्रत्येक आठवड्याला आपण 2 ते 3 सेशन घेत जाऊया फ्री मध्ये, जेणेकरून तुम्हाला ते ट्रेड करता येईल आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला गाईड करत जाईन, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. तर तुम्ही ते अकाउंट्स ओपन करून घ्या. एव्हरी वीक आपण सेशन घेऊया, संध्याकाळी सेशन्स राहतील आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग कसं करायचं असतं, लॉट साईज काय ठेवायचे असते, मार्जिन काय यूज करायचं असतं, कुठले ट्रेड्स करायचे असतात, करन्सी पेअर्स काय असतात, हे सगळं शिकवलं जाईल, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. सो ज्यांना अकाउंट्स ओपन करायचे एक्सएम मध्ये करा किंवा कॉइन DCX मध्ये करा. कॉइन DCX मध्ये जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला जे मी सांगितलं की बाबा गोल्ड असू दे, सिल्वर असू दे, क्रिप्टो असू दे, US स्टॉक असू दे किंवा इंडेक्स असू दे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लीगली ट्रेड करता येऊ शकतात. आणि एक्सएम मध्ये जर अकाउंट ओपन केलं तर लीगली 100% होत नाही, पण तुम्ही टॅक्स पे करून किंवा अजून एक मेथड आहे जे मी तुम्हाला नंतर सेशन मध्ये सांगणार आहे, इथे सांगू शकत नाही, त्या मेथड तुम्ही लीगली करू शकतात आणि तुम्ही एक्सएम मध्ये सगळ्याच गोष्टी ट्रेड करू शकता विथ करन्सी पेअर्स. ओके, ह्या गोष्टी झाल्या मित्रांनो. म्हणजे तुम्ही लीगली सुद्धा आता फॉरेक्स ट्रेडिंग इंडियामधून करू शकता का, तर येस डेफिनेटली तुम्ही करू शकता. कॉइन DCX मध्ये तुम्हाला 30x चं लिव्हरेज भेटतं, म्हणजे 1000 रुपये जर तुम्ही लावले तर तुम्हाला जवळजवळ 30,000 रुपये ट्रेड करायला भेटतात, जे की मित्रांनो एक्सएम मध्ये 1000x चं भेटतं. 1000x म्हणजे आता कॅल्क्युलेट करा तुम्ही की 1000 रुपीजला किती होतात. तर मित्रांनो एक्सएम मध्ये खूप जास्ती एक्स्ट्रीम लिव्हरेज भेटतं, पण मी तुम्हाला सांगू का कॉइन DCX मध्ये जे लिव्हरेज आहे आता राईट नाउ 30x, जे की इनफ लिव्हरेज मला वाटते आहे आणि त्याच्यामध्ये पण चांगलं रिस्क मॅनेजमेंट करता येऊ शकतं आणि फंड त्याच्यामध्ये पण चांगले ग्रो होऊ शकतात. कारण की इंडियन मार्केटमध्ये आपल्याला कॅशमध्ये फक्त 5x चं लिव्हरेज आहे. ह्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की 30x किती जास्ती असतं. 30x चं लिव्हरेज तुम्हाला या ठिकाणी भेटतंय आणि एक तर एक्सएम मध्ये 1000x चं लिव्हरेज तुम्हाला भेटतंय. जेवढं लिव्हरेज जास्ती तेवढा स्टॉप लॉस लगेचच कट होणार, हे पण लक्षात ठेवा. सो या ठिकाणी मी कॉइन DCX ला लॉग इन करून घेतलंय. प्लॅटफॉर्म खूप सुंदर आहे मित्रांनो, खूप छान प्लॅटफॉर्म आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसतोय. आता याच्यामध्ये बघा चार्ट दिसतोय व्यवस्थित आणि तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट फुल स्क्रीन करू शकता आणि भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही करू शकतात. पण तुम्ही जेव्हा इथे पोर्टफोलिओवरती क्लिक करता की नाही, तिथे या ठिकाणी काय दिसतंय, कॉइन वॉलेट, फ्युचर वॉलेट, ऑप्शन्स वॉलेट, INR वॉलेट, असं म्हणजे थोडं किचकट वाटतं आणि ट्रेड कसं करायचे, लॉट साईज पण बघा थोडी किचकट आहे. समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं ना गोल्ड की दाखवतो, मला गोल्ड कसं आहे, सर्च मध्ये जायचंय आणि XAU USDT सर्च करायचे आणि याच्यावरती क्लिक करायचे. हे बघा गोल्डचा चार्ट या ठिकाणी ओपन झालेला आहे. ओके, आपली जी प्राइस चालू आहे 4849, तीच प्राइस इथे दिसते तुम्हाला. आता जेव्हा मी बाय करायला जातोय ना, तर या ठिकाणी बघा पैशामध्ये तुम्हाला करायला लावतं हे, म्हणजे इथे जेव्हा पण तुम्ही क्वांटिटी टाकायला जाताना इथे बघा लॉट साईज नाही टाकता येत, इथं पैसे टाकावे लागतात. तर जेव्हा मी टाकतोय की काय म्हणतोय, ऑर्डर व्हॅल्यू शुड बी मोर दॅन 960 रुपीज. ओके, 1000 रुपीच्या वरती ट्रेड करा. म्हणजे इकडे थोडक्यात जर बघितलं तर लॉट साईज नसते आणि इकडे म्हणजे इझी कॅल्क्युलेशन आहे, पण पहिल्यांदा ट्रिकी डेफिनेटली वाटतं. आता ह्याचं पूर्ण कॅल्क्युलेशन जे आहे ना, मी तुम्हाला त्या पार्ट्समध्ये म्हणजे त्या सेशनमध्ये सांगेनच की नक्की कसं कॅल्क्युलेशन आहे, किती लॉटवरती किती ट्रेड केलं पाहिजे, किती फंड्स ऍड केले पाहिजे. जर मी $10 स्टॉप लॉस लावला तर माझा लॉस किती होणार आहे, किंवा $10 टार्गेट ठेवलं तर माझं प्रॉफिट किती येणार आहे, किंवा किती मी स्टॉप लॉस ठेवू शकतो, किती टार्गेट ठेवू शकतो, या सगळ्या गोष्टी सेशनमध्ये आपण बघणार आहे. ओके, तर तुम्ही लवकरात लवकर अकाउंट्स ओपन करून घ्या, कारण की तुम्हाला 100% लीगली ट्रेड करायचे. त्याच्यासोबतच तुम्हाला एक मस्त स्ट्रॅटेजी दिली जाईल, जी
जे की गोल्डमध्ये चालते. गोल्डमध्ये एक बेस्ट स्ट्रॅटेजी देणार आहे. ती पण तुम्हाला बेस्ट काम करू शकते, जे की तुम्ही यूज करू शकतात इकडे लीगली आता 100% आणि लिव्हरेज पण खूप जास्त आहे याच्यामध्ये. सो मित्रांनो याप्रमाणे आणि पुढे एक सरप्राईज पण आहे, ते तुम्हाला मी लास्टला सांगतो. ओके. आता जेव्हा तुम्ही प्लॅटफॉर्म बघता की नाही, तुम्हाला थोडं किचकट वाटतंय ना, पण डोंट वरी, काळजी नका करू. मी तुम्हाला एकदम व्यवस्थित शिकवणार आहे, की बाबा नक्की काय प्लॅटफॉर्मचे टर्म्स काय आहेत, कंडिशन्स काय आहेत आणि सगळंच काय. आणि एकदम ईझी आहे. डोंट वरी, घाबरू नका. मोबाईलचं पण तुम्हाला ॲप्लिकेशन ओपन करून दाखवणार आहे, की ते कसं करायचं आहे आणि त्याचं पण सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित शिकवल्या जातील. ह्याच्यासोबत आता एक्सएमचा प्लॅटफॉर्म बघून घेऊया. एक्सएमचा प्लॅटफॉर्म पण खूप फॅन्टॅस्टिक आहे. हे बघा याप्रमाणे प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये तुम्ही सगळे करन्सी पेअर्स, गोल्ड, क्रिप्टो सगळं ट्रेड करू शकता. कमोडिटीज ट्रेड करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला लिव्हरेज पण खूप जास्त भेटतंय. जर तुम्हाला एक्सएममध्ये पण अकाउंट ओपन करायचं असेल, तर तुम्हाला लिंक दिली आहे मी, पार्टनर कोड TMT92 यूज करा. पण हे लीगली नाहीये आणि जर CoinDCX मध्ये करताय तर ते 100% लीगल आहे. तर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंट आणि एकदम खऱ्या-खऱ्या सांगितलेल्या आहेत. ओके. आता सरप्राईज हे मित्रांनो, CoinDCX मध्ये जर तुम्ही अकाउंट ओपन करताय किंवा एक्सएम मध्ये अकाउंट ओपन करताय ना, तुम्हाला एक अल्गो पण फ्री ऑफ कॉस्ट दिला जाईल, जो की तुम्ही आता तुमच्या अकाउंटला लावू शकता, रन करू शकता. हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे. आणि जेव्हा अकाउंट्स ओपन होतील, माझ्या नंबरवरती तुम्ही तुमचा आयडी शेअर करा एक्सएमचा आणि CoinDCXचा आणि सेशन्समध्ये तुम्हाला जॉइन केलं जाईल. फ्री ऑफ कॉस्ट सेशन असणार आहेत मित्रांनो. सेशनमध्ये सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील फ्री ऑफ कॉस्ट आणि येणाऱ्या काळामध्ये फॉरेक्सचा क्लास आणि क्रिप्टोचा क्लास पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिला जाईल. ओके. एकदम टोटली फ्री ऑफ कॉस्ट. त्यासोबत तुम्हाला ब्रोकरेजमध्ये पण सेव्हिंग आहे. जर डायरेक्टली तुम्ही जाऊन अकाउंट ओपन करताल, तर ब्रोकरेज तुमचं जास्ती जाईल. समजा उद्या पे इनला, पे आउटला काही इश्यू आला, तर तुम्हाला कोणी हेल्पला राहत नाही. जर तुम्ही आपल्या रेफरल थ्रू अकाउंट ओपन केले, काय तुम्हाला प्रॉब्लेम्स आले, क्वेशन्स आले, काय अडचण आल्या, तर डेफिनेटली आम्ही तुम्हाला हेल्प करतो. तर ही गोष्ट तुमचा प्लस पॉइंट राहते मित्रांनो. सो लवकरात लवकर सगळ्यांनी अकाउंट्स वगैरे ओपन करून घ्या आणि माझ्या नंबरवरती तुमचा आयडी शेअर करा आणि लवकरच आपल्या सेशनच्या डिटेल जे आहेत त्या ग्रुपमध्ये मी शेअर करतो. ओके. सो आय होप की तुम्हाला आता खूप चांगलं फील होत असेल, की आता फॉरेक्स ट्रेडिंग फायनली आपण आता लीगली ट्रेड करणार आहे, ते पण इंडियामधनं आणि ते पण चांगल्या लिव्हरेज घेऊन. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, चांगलं लिव्हरेज म्हणजे चांगले प्रॉफिट्स पण होणार आणि लॉसेस पण जास्त होणार. त्यासाठी प्रॉपर गाईडन्सची गरज आहे, जे की मी तुम्हाला ऑब्व्हियसली देणार आहे. ओके. सो आता डायरेक्टली त्या ग्रुपमध्ये भेटूया, सेशन्समध्ये भेटूया आणि बाकीचे डिस्कशन तिकडे करूया. ओके. सो चला मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय. जय महाराष्ट्र.